जय श्रीराम. मंडळी, नुकतंच एक सर्वेक्षण जाहीर झालेलं आहे. जागतिक स्तरावरचे सर्वेक्षण आहे की सर्व धर्मांची लोकसंख्या आणि त्यामध्ये किती प्रमाणात घट किंवा वाढ झालेली आहे या संदर्भातील ते सर्वेक्षण आहे. तर याच्यामध्ये हिंदू, ख्रिश्चन हिंदूंची घट झालेली नाही आणि वाढही झालेली नाही आहे. ख्रिश्चनांची थोडी घट झालेली आहे. बौद्ध धर्माची थोडी लोकसंख्येमध्ये घट झालेली आहे. मुस्लिम समाजाची मात्र घट झालेली नाही तर वाढ झालेली आहे. आता ही टक्केवारीमध्ये एकूण लोकसंख्येचा आपण जर अंदाज लावला, एकूण लोकसंख्येचा आपण जर हिशोब लावला तर जगामध्ये आजला 240 कोटी साधारणपणे एवढी लोकसंख्या ही ख्रिश्चन धर्माची आहे. त्यानंतर 180 करोडच्या पुढे म्हणजे जवळजवळ 2 अब्जच्या घरामध्ये मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या आहे. साधारणपणे त्या खालोखाल 120 कोटी किंवा 140 कोटी एवढे 120 ते 140 कोटीपर्यंत हिंदू आहेत आणि त्या खालोखाल मग 50 कोटी बौद्ध धर्मियांची लोकसंख्या आहे. आणि त्यानंतर मग एक सगळे छोटे धर्म आहेत. ज्यू असेल किंवा पारसी असेल, जैन आहे, असे धर्म आहेत, शीख आहे. परंतु आता ह्या संदर्भात बोलायचं झालं तर हिंदूंची संख्या जी आहे ती घटलेली नाही आणि वाढलेली नाही टक्केवारी. तर मुस्लिमांची टक्केवारी थोडी वाढलेली आहे, ख्रिश्चनची टक्केवारी थोडी कमी झालेली आहे. परंतु ह्या व्यतिरिक्त मुद्दा असा आहे की ह्यात एक चांगली गोष्ट अशी घडते आहे, म्हणजे आनंददायी गोष्ट, मनाला दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की ह्यामध्ये सर्वाधिक टक्केवारी कुणाची वाढत असेल तर ती धर्म न मानणाऱ्यांची आहे. जगामध्ये आत्ता एक वेगळा गट असा निर्माण झालेला आहे, वेगळी ओळख निर्माण झालेली आहे अशी की त्यांना कोणताही धर्म नाही. म्हणजे कागदावरचा धर्म कितीही म्हटलं तरी कागदावरचा धर्म महत्त्वाचा असतो. माझी जात कोणतीही नाही म्हणायचं, मी निधर्मी ना, माझा धर्म कोणता नाही म्हणायचं, निधर्मी आहे म्हणायचं. पण माझ्या दाखल्यावर मात्र, शाळेच्या दाखल्यावर जात कोणती आहे ती जात महत्त्वाची आहे. तीच जात किंवा तोच धर्म हा ग्राह्य मानला जातो. त्यामुळे ह्या मंडळींनी अशा वर्गामध्ये एक स्वतंत्र जो आहे वर्ग जो आहे, स्वतःला कोणताही धर्म मानत नाही अशा वर्गाने स्वतःचं एक वेगळं ओळखपत्र निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्या दाखल्यावर, कागदावर आम्ही कोणत्याही धर्माचे नाही असा स्पष्ट उल्लेख असतो. निधर्मी, कोणताही धर्म नाही आमचा. तर ही जी गोष्ट आहे ही चांगली गोष्ट आहे की ह्या वर्गातले लोक, ह्या गटाचे लोक सर्व धर्मांपेक्षा जास्त यांचा वेगाने वाढ होत आहे. ही एक आनंददायी गोष्ट आहे आणि ह्याची युरोप खंडामध्ये जास्त वाढ आहे आणि भारतातही काही प्रांतात त्याची वाढ, आता तामिळनाडू, कर्नाटक अशा प्रांतामध्ये त्याची आता थोडीशी का होईना पण वाढ होत आहे. तेव्हा ही एक अतिशय आनंददायी गोष्ट आहे की धर्मांच्या लढाईमध्ये आजपर्यंत मंडळी लाखो करोडो लोक गेलेले आहे. आजपर्यंत इतके प्राण गेलेले आहे या धर्माच्या लढाईमध्ये. धर्माच्या लढाईने माणुसकीला कायम फासलेला आहे. ह्यामुळेच असं जर होत असेल, खरंच माणसाच्या दाखल्यावरूनच जात आणि धर्म नष्ट होत असेल आणि ते जर वाढत असेल, टक्केवर त्याचं वाढण्याचं प्रमाण असेल तर ती फार चांगली गोष्ट असेल. आपल्या मनाला आनंद देणारी, मन सुखावणारी गोष्ट असेल, दिलासा देणारी गोष्ट असेल. कारण जगामध्ये माणसाची जात एकच असली पाहिजे, ती म्हणजे माणूस, आणि धर्म एक असला पाहिजे, तो म्हणजे मानवता, माणुसकी. माणुसी जात आणि माणुसकी हा धर्म. शिकवण, माणुसकीची शिकवण, मानवतेची शिकवण ही सगळ्यात महत्त्वाची आहे. जी शिकवण पूज्य साने गुरुजींनी जगाला दिली, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही मानवतेची शिकवण जे गुरुजींनी दिली आणि जो मानवताचा धर्म आम्हाला गुरुजींनी शिकवला, त्या मानवता धर्माची होणारी वाढ, वृद्धी, जी टक्केवारीत होणारी वाढ ही अतिशय आपल्या मनाला दिलासा देणारी गोष्ट आहे आणि ती सर्वेक्षणाने सांगितलेलं आहे. सर्वेक्षणामध्ये असं दिसून आलेलं आहे, म्हणजे हे खोटं वृत्त नाही आहे, तर हे अतिशय खरं वृत्त आहे, 100% सत्य आहे, खरं वृत्त आहे की आम्ही कोणत्याही धर्माचे नाही आहोत.
त्यांचा कागदावर कोणताही धर्म नाही, अशा सांगणाऱ्या वर्गाची संख्या वाढत आहे जगभरामध्ये. ही फार एक चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीचं सर्वांनी स्वागत करावं, स्वागत केलंच पाहिजे. मंडळी, आपल्यावर काय मत आहे आपण जरूर मत नोंदवावं, अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.